गेल्या काही दिवस महिलांवर अत्याचार वाढले या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने दुष्ट प्रवृत्तीच्या निषेधार्थ समाज जागर यात्रा काढण्यात आली। शनिवारी दिनांक 31 रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थ मैदानापासून ते काव्यरत्न चौकापर्यंत ही यात्रा काढण्यात आली। यामध्ये मार्गामध्ये ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले, तसेच तरुणींना तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले। यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी महापौर सीमा भोळे, सुजिता हाडा, कांचन साने, डॉक्टर कीर्ती पाटील, अतुल हाडा, अरविंद देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते। जागर यात्रेत सहभागी महिला व मुलींकडून घोषणा देण्यात येत होत्या। तसेच या जागर यात्रेमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता। तसेच पथनाट्य तलवारबाजीने या जागर यात्रेचे तसेच पथनाट्यासह तलवारबाजीने देखील या यात्रेचे लक्ष वेधले। शिवतीर्थ मैदानापासून सुरुवात झालेली ही जागर यात्रा काव्यरत्न चौकामध्ये शंखनाद करून समारोप करण्यात आला। जपून ठेवा अंधार पार झाला, थोडा उजेड ठेवा अंधार पार झाला, थोडा उजेड ठेवा अंधार पार झाला, पारसे जपून ठेवा अंधार पार झाला। मुलींना उठा, अशा नाउमेद होऊ नका, नवरी नावी ठेवीत आदरानं त्यांना सुद्धा अशा नराधमांना सामोरे जावंच लागलं। उठा उठा मुलींना उठा, आता आपल्यालाच उमेद धरावी लागेल, आता आपल्यालाच उमेद धरावी लागेल। मी सकल हिंदू समाजातर्फे समाज जागर यात्रेचं आज इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच अतिशय दुर्दैवी घटना आहे की या जागर यात्रेचं आयोजन आपल्याला का करण्यात आलेलं आहे तर देशभरामध्ये महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे जी महिला असुरक्षितता निर्माण झालेली आहे यासाठी कुठेतरी समाज मन जागृत करणं आवश्यक आहे आणि समाज संघटित होणं आवश्यक आहे। त्यासाठी या जागर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। या जागर यात्रेमध्ये सर्व समाजाच्या महिला, पुरुष, युवक, युवती आणि शाळेची पथकं जी समूहगीत, समूहनाट्य, पथनाट्य यांचं सादरीकरण करणार आहे। जुडो, कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी या सगळ्या कलांचं मुलींच्या पथकांकडून सादरीकरण होणार आहे आणि याच्यातून एक संदेश आपल्याला समाजाला द्यायचे आहे की मुली सक्षम झालेल्या आहेत, स्वतःच्या संरक्षणासाठी त्या सक्षम झालेल्या आहेत, पण आता अत्याचाराच्या घटनांचा सुद्धा पॅटर्न बदललेला आहे। आता अत्याचाराच्या घटना यापूर्वी ज्या वयोगटावर होत होत्या त्याचा वयोगट सुद्धा दुर्दैवाने बदललेला आहे की अगदी 3.5 वर्षाच्या चिमुरड्या ज्यांना काहीही सांगता येणार नाही, समजणार नाही, त्यांच्यावरही अत्याचार होतो आहे। या विकृतीला आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि तसं एकत्रीकरण करण्यासाठी समाजाला सत्प्रवृत्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि सामाजिक पालकत्व स्वीकारण्यासाठी समाजाला आवाहन करण्यासाठी आजच्या या समाज जागर यात्रेचं आयोजन इथे सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेलं आहे।